केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी अधिक कडक आणि वेळबद्ध तरतुदी लागू केल्या आहेत. हे नवे नियम 20 फेब्रुवारी 2026 पासून देशभरात अंमलात आले असून डिजिटल माध्यमांवर वाढत्या गैरवापराला आळा घालण्याच्या दृष्टीनं हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः आक्षेपार्ह, बेकायदेशीर किंवा दिशाभूल करणाऱ्या मजकुरावर जलद कारवाई करण्यावर या दुरुस्तीचा भर आहे. यापूर्वी सोशल मीडिया कंपन्यांना आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी 36 तासांचा कालावधी दिला जात होता. मात्र नव्या नियमांनुसार हा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी करून केवळ 3 तासांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. सरकारकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर किंवा अधिकृत तक्रार मिळाल्यानंतर संबंधित मजकूर 3 तासांच्या आत हटवणं आता बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे द्वेषपूर्ण पोस्ट, अफवा, अश्लील सामग्री किंवा देशविरोधी मजकूर यावर त्वरित नियंत्रण मिळवता येईल असा सरकारचा दावा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे तयार होणाऱ्या बनावट फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सच्या पार्श्वभूमीवरही सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे. आता AI तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या कोणत्याही मजकुरावर स्पष्टपणे AI जनरेटेड किंवा सिंथेटिकली जनरेटेड असे लेबल लावणं अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना खऱ्या आणि कृत्रिमरित्या तयार केलेल्या सामग्रीत फरक ओळखणे सोपे जाईल. विशेषतः डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी ही तरतूद महत्त्वाची ठरणार आहे. डीपफेक व्हिडिओ आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे समाजात तणाव निर्माण होण्याच्या घटना वाढत असल्याचं लक्षात घेऊन सरकारने या नियमांमध्ये दुरुस्ती केली आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या सोशल मीडिया कंपन्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म्सना जबाबदारीनं व पारदर्शकतेनं काम करावं लागणार आहे. यासोबतच सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या वापरकर्त्यांना दर 3 महिन्यांनी नियमावली, अटी आणि शर्ती याबाबत स्पष्ट माहिती देणं बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे युजर्सना प्लॅटफॉर्मच्या धोरणांविषयी सतत माहिती मिळेल आणि कोणता मजकूर नियमबाह्य ठरू शकतो याची जाणीव राहील. डिजिटल साक्षरता वाढवण्याच्या दृष्टीनंही हा निर्णय उपयुक्त ठरेल असे तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच नव्या IT नियमांमुळे सोशल मीडिया क्षेत्रात शिस्त आणि उत्तरदायित्व वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीर मर्यादा यामध्ये संतुलन राखत सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.